आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढविणार. जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांचा पुनरुच्चार. भाजप पदाधिकाऱ्यांची युतीबाबत झालेल्या बैठकीनंतर राजगुरुनगर येथे जिल्हा प्रमुखांनी केलं जाहीर. शिवसेना भाजपच्या नैसर्गिक युतीबाबत अजून कोणताही ठोस निर्णय नाही, केवळ प्राथमिक बैठक झाल्याचंही केलं स्पष्ट. राजगुरुनगरकरांनो, नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसताच नव्या नगराध्यक्षांकडून नियमित आणि दररोज पाण्याची घोषणा. राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होताच येत्या 26 जानेवारी पासून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करणार. नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी सोमवारी केलं जाहीर. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्यासह नगर सदस्यांची उपस्थिती. राजगुरुनगर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर सांढोर यांची निवड. नगर परिषदेच्या स्वीकृत नगर सदस्यपदी माजी नगरसेवक सचिन मधवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर सातकर यांना संधी. सोमवारी झालेल्या विशेष सभेत नवनियुक्त पदाधिकारी आणि स्वीकृत सदस्यांची वर्णी. होलेवाडी गावच्या हद्दीतील श्री अपार्टमेंट या सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून मोतीलाल गदिया या व्यापाऱ्याच्या घरातून 97 तोळं सोनं आणि 9.5 लाखांची रोकड पळवणाऱ्या टोळीचा 8 दिवसानंतर पोलिसांनी लावला छडा. हाय प्रोफाईल घरफोडीला दिल्ली राजस्थान कनेक्शन. पुणे नाशिक बाह्यवळण मार्गावर खेडघाटात 10 जानेवारी रोजी चोरटा रिझवान शेख याला गेली अटक. रिझवान याच्याकडून मोटारीसह सोन्याचे दागिने हस्तगत. 20,17,200 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी केले जप्त. चोरीतील अन्य दोघांचा शोध जारी. पुणे ग्रामीण पोलीस दलाचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि खेड पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाला यश. आठवड्याभरापूर्वी श्री अपार्टमेंट मधील घरफोडीनंतर घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या 2 चोरट्यांपैकी एक चोरटा पोलिसांच्या जाळ्यात. रिझवान निजामुद्दीन शेख वय 32 राहणार अजमेर राजस्थान याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. रिझवान शेख याला राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 जानेवारी पर्यंत सुनावली पोलीस कोठडी. एलसीबी आणि खेड पोलीस 2 चोरट्यांच्या मागावर. बंद घर फ्लॅट शोधून घरफोडी करण्याचा उद्योग या चोरट्यांकडून सराईतपणे केला जात असल्याची माहिती झाली उघड. होलेवाडी गावच्या हद्दीत भांडणाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याने तिघांना लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण करून केली गंभीर दुखापत. पाबळ रोड येथील स्कायमॅट हॉटेल समोर 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास घडली घटना. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गणेश राक्षे, ऋषिकेश काशीत, कुणाल टाकळकर, केतन पवार, हर्षद राक्षे यांच्यावर गुन्हा दाखल. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत फिर्यादी स्वप्नील बाबाजी बोंबले वय वर्ष 28, त्याचे चुलत भाऊ ओमकार चंद्रकांत बोंबले आणि अभिषेक अंकुश बोंबले हे गंभीर जखमी. बेकायदा गर्दी जमवून आरोपींनी दहशत माजवीत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड काठीने स्वप्नील, ओमकार आणि अभिषेक यांना गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील येळवळी येथे गावाच्या वीज पुरवठ्यासाठी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी. या चोरीमुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने महिला, वृद्ध नागरिक, लहान मुलांमध्ये भीती दाटली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. स्थानिक ग्रामस्थ सुभाष डोळस, गौतम डोळस, लहू मेठल, यमन डोळस, विजय बानेरे आणि अशोक बानेरे यांनी तातडीने प्रशासनाकडे नोंदवली तक्रार. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली गावाला भेट. चोरी झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसून गावातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची ग्रामस्थांनी लावून धरली मागणी. किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक. शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली आढावा बैठक। यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी जुन्नर तहसीलदार, सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती। किल्ल्याची साफसफाई चांगल्या प्रकारे होईल, तसेच शिवजयंतीच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याबाबत घ्यावी दक्षता। बिबट्या आणि मधमाशाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा। पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी। शिवजयंतीसाठी मागील वर्षी आलेल्या शिवप्रेमींची संख्या लक्षात घेत या वर्षीचे नियोजन करावे। जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या सूचना।